नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी आळूवडी। पानाला पहिले स्वच्छ धुवून घेतलं। पानं कोवळेच आहेत, साईडचा जाडसर भाग काढून टाकायचा आहे। पानाला लावण्यासाठी पहिले बॅटर बनवून घेऊया। तर इथे 1 वाटी घेतलेले आहे बेसन, अर्धी वाटी घेतलेला आहे तांदळाचं पीठ, लसण, अद्रक आणि हिरव्या मिरच्याला बारीक ठेचून घेतलेला आहे, अर्धा चमच जिरा, 1 चमच तीळ, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, कलर साठी लाल मिरची पावडर, थोडंसं टाकायचं आहे धने जिरा पावडर आणि हे घेतलेलं आहे चिंच गुळाचं पाणी। चिंचेला आणि गुळाला पाण्यामध्ये फुलू घातलं होतं। अजून याच्यामध्ये काही टाकायचं ते पण टाकू शकता। तर याला हाताने करायचंय मिक्स। बेसन पानाला लागेल असं बॅटर बनवायचं आहे। तर अशा प्रकारे हे बॅटर बनवलेलं आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, पानाला सरळ ठेवून बेसन लावून घ्यायचं आहे। आणि दुसरं पान पण त्याच्यावरच ठेवायचं आहे। पानाला एकावर एक ठेवत जायचं आणि बेसन लावत जायचं आहे। तेवढे जास्त पानं ठेवले तेवढे वडीचे लेयर्स जास्त होतात। तर या पानाला असं फोल्ड करत जायचं आहे। आणि हा रोल ठेवायचा चाळणीमध्ये। रोलला कव्हर करून 10 मिनिट स्टीम करून घेऊया। तर रोलला स्टीम करून 10 मिनिट झालेले आहे आणि स्टीम पण झालेला आहे, काढून घेऊया। तर हा रोल छान थंड झालेला आहे। तर घेऊया कट करून। तर ही पूर्ण वडी कापून घेतलेली आहे। तेलामध्ये वड्याला फ्राय करून घेऊया। ह्याला शालो फ्राय करून पण खाऊ शकता, डीप फ्राय पण करून खाऊ शकता। छमछम पावसामध्ये अशी खुसखुशीत खमंग अशी आळू वडी मिळेल तर क्या बात है। खुसखुशीत अशी आळू वडी झालेली आहे, काढून घेऊया। कोणाला पण सहजपणे बनवता येईल अशी आळू वडी, खुसखुशीत अशी आळू वडी आहे। ही आपली पारंपरिक आळू वडी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।